विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या तिसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकामधील लेसन 1.8 गेटिंग रेडी यामधील क्वेश्चन सोडवणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, लुक ॲट द पिक्चर, ॲड ING अँड मेक अ न्यू वर्ड. म्हणजे दिलेले चित्र बघा आणि चित्राच्या नावापुढे ING जोडून नवीन शब्द तयार करा. आपल्याला इथे एक उदाहरण दिलेले आहे, त्यामध्ये ब्रशचे चित्र दाखवलेले आहे आणि ब्रशच्या नावापुढे ING लावून नवीन शब्द तयार झालेला आहे, ब्रशिंग. आता पुढचे उदाहरण बघूया. इथे दिलेले आहे बॅटचे चित्र आणि बॅटच्या नावापुढे आपल्याला ING लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. बॅटची स्पेलिंग आहे BAT. तर बॅटच्या नावापुढे ING लावून नवीन शब्द तयार झालेला आहे, बॅटिंग. इथे आपल्याला एक दुकानाचे चित्र दाखवलेले आहे, त्यापुढे आपल्याला ING जोडून नवीन शब्द तयार करायचा आहे. दुकानाला म्हणतात शॉप. इथे आपल्याला वर नाव लिहिलेलेही दाखवलेले आहे. शॉप शब्दाला ING शब्द लावून नवीन शब्द तयार होतो, शॉपिंग. तर शॉप शब्दाला जेव्हा आपण ING लावून शॉपिंग असा शब्द तयार करतो त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये P हा दोनदा लिहावा लागतो. त्यामुळे इथे आपण P दोनदा लिहिलेला आहे आणि नवीन शब्द तयार झालेला आहे, शॉपिंग. पुढचे चित्र आहे इस्त्रीचे आणि त्यापुढे आपल्याला ING लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. इस्त्रीला म्हणतात आयरन. तर आयरन शब्दाला ING लावल्यानंतर शब्द तयार होतो, आयरनिंग. पुढे आपल्याला दिसत आहे एक कलरचा डब्बा. कलरला म्हणतात पेंट आणि त्याला ING लावायचा आहे. तर पेंटला ING लावल्यानंतर शब्द तयार होतोय, पेंटिंग. PAINTING, पेंटिंग. पेंटिंग म्हणजे रंग देणे. लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे ऐकणे आणि रिपीट म्हणजे म्हणणे, ऐका आणि म्हणा. कटिंग. कटिंग म्हणजे कापणे. ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे. हेल्पिंग. हेल्पिंग म्हणजे मदत करणे. प्लेइंग. प्लेइंग म्हणजे खेळणे. टॉकिंग. टॉकिंग म्हणजे बोलणे. क्लीनिंग. क्लीनिंग म्हणजे स्वच्छ करणे. स्लीपिंग. स्लीपिंग म्हणजे झोपणे. कलरिंग. कलरिंग म्हणजे रंग देणे. कुकिंग. कुकिंग म्हणजे स्वयंपाक करणे. स्टडिंग. स्टडिंग म्हणजे अभ्यास करणे. लर्निंग. लर्निंग म्हणजे शिकणे. आणि स्वीपिंग. स्वीपिंग म्हणजे झाडणे किंवा स्वच्छ करणे. पुढचा प्रश्न आहे, नेम द ॲक्शन्स अँड नंबर देम इन प्रॉपर सिक्वेन्स. इथे आपल्याला काही चित्र दिलेली आहेत आणि त्या चित्रामधील मुले ही वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करताना दिसत आहेत. ॲक्शन्स म्हणजे कृती आणि या कृती आपल्याला योग्य क्रमाने लावायच्या आहेत. सकाळी उठल्यापासून तर शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंतच्या ह्या कृती आहेत. तर या कृतींचा योग्य क्रम असा आहे, वेकिंग अप. वेकिंग अप म्हणजे झोपेतून उठणे. दुसरा आहे ब्रशिंग टीथ म्हणजे आपले दात स्वच्छ करणे किंवा ब्रश करणे. तिसरा आहे बाथिंग. बाथिंग म्हणजे अंघोळ करणे. नंतर वेअरिंग क्लोथ्स म्हणजे कपडे घालणे. ईटिंग ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करणे. आणि गोईंग टू स्कूल म्हणजे शाळेत जाणे. असा या चित्रांचा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑब्झर्व अँड शेअर द डेली कोर्स ऑफ युअर मदर विथ युअर फ्रेंड्स. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. अँड शेअर. शेअर म्हणजे सांगा. द डेली कोर्स. डेली कोर्स म्हणजे रोजची कामे. ऑफ युअर मदर म्हणजे तुमच्या मम्मीच्या रोजच्या कामांचे निरीक्षण करा आणि तुमच्या मित्रांसोबत त्याविषयी बोला. तर डेली कोर्स ऑफ मदर म्हणजे आईची रोजची कामे किंवा रोजचे रुटीन. कुकिंग मील्स फॉर द फॅमिली म्हणजे आपल्या परिवारासाठी जेवण बनवणे. प्रिपेरिंग मी टू गो टू स्कूल म्हणजे प्रिपेरिंग म्हणजे तयार करणे. गो टू स्कूल म्हणजे शाळेला जाणे. शाळेला जाण्यासाठी मला तयार करणे. क्लिनिंग द हाऊस म्हणजे घर स्वच्छ करणे.
बाईंग व्हेजिटेबल्स. बाय म्हणजे विकत घेणे, व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या, भाज्या विकत घेऊन येणे. टेकिंग माय स्टडीज म्हणजे स्टडी म्हणजे अभ्यास, टेकिंग म्हणजे घेणे, माझा अभ्यास घेणे. टेकिंग केअर ऑफ फॅमिली, केअर म्हणजे काळजी, फॅमिली म्हणजे परिवार, पूर्ण परिवाराची काळजी घेणे. ही आहेत आईची रोजची कामे. पुढचा प्रश्न आहे, राईट अ सिम्पल कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर मदर. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण, सिम्पल म्हणजे साधे, बिटवीन यू अँड युअर मदर म्हणजे तुमच्या आणि तुमच्या आईच्या मध्ये. बिटवीन म्हणजे मध्ये, तुम्ही आणि तुमची आई दोघांमध्ये होणारे साधे संभाषण लिहा. तर आपल्या आईशी होणारे आपले संभाषण आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आय म्हणजे मी. गुड मॉर्निंग मॉम, गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात, सुप्रभात आई. मदर, गुड मॉर्निंग, आई आपल्याला म्हणते गुड मॉर्निंग, सुप्रभात. आय, व्हॉट आर यू मेकिंग फॉर ब्रेकफास्ट टुडे. म्हणजे मेकिंग म्हणजे बनवणे, ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता, टुडे म्हणजे आज. तू आज नाश्त्याला काय बनवणार आहेस. मदर, आय एम मेकिंग डोसा फॉर यू. मी तुझ्यासाठी डोसा बनवत आहे. आय, थँक यू मॉम, धन्यवाद आई, फॉर मेकिंग माय फेवरेट ब्रेकफास्ट. माझ्या आवडीचा नाश्ता बनवण्यासाठी थँक्यू. मदर, यू आर वेलकम डिअर. तुझे स्वागत आहे माझ्या लाडक्या बाळा. ईट डोसा फास्ट म्हणजे डोसा पटकन खाऊन घे. अँड गेट रेडी फॉर स्कूल आणि शाळेला जाण्यासाठी तयार हो. आय, ओके मॉम म्हणजे ठीक आहे मम्मी. अशा प्रकारे आपल्या आईसोबत होणारे संभाषण आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासाशी संबंधित व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.